लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मालेगाव बालिकेवरील अत्याचार प्रकरणी नाशिकमध्ये मूक मोर्चा। पीडितेला न्याय मिळावा म्हणून नाशिककरांचा एकच आवाज, आरोपीला फाशी व एन्काउंटरची मागणी। बातमी नाशिक येथून। दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मालेगाव येथे 3 वर्षाच्या निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या गावातील शेखर उर्फ विजय संजय खेरणार वय 24 वर्ष या नराधमाच्या कृत्याने संपूर्ण मालेगावसह महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे। या अमानुष घटनेचा तीव्र निषेध म्हणून नाशिकमध्ये 21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता समस्त सुवर्णकार समाज तसेच नाशिककरांच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला। मोर्चातून खैरनार तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी किंवा एन्काउंटर करून मृत्यूदंड देण्यात यावा, तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित बालिकेला न्याय द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। या मोर्चाचे नेतृत्व सुवर्णकार समाजाचे तथा सामाजिक कार्यकर्ते गजूभाऊ घोडके यांनी केले। त्यांच्यासोबत समस्त सुवर्णकार समाज, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले। जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून निवेदन सादर करण्यात आले। या मूक मोर्चात महिला, युवती आणि नाशिककरांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। डोंगराळे येथे जी घटना घडली ती अतिशय या आपल्या सर्व भारतीयांना तथा नाशिकवासियांना अतिशय लाजिरवाणी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। आज नाशिकमध्ये नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा बालेकिल्ला या पद्धतीने या ठिकाणी एकंदरीत पोलिसांचं गुन्हेगारांवरती एक नियंत्रण करण्याचं एक अभियान मोठ्या स्वरूपात या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि एवढ्या मोठ्या अभियान सुरू असताना आमच्या एका चिमुकलीवरती अत्याचार केला जातो, तिचा खून केला जातो। ही समस्त ओबीसी बांधवांना, समस्त सोनार समाजाला अतिशय वेदनादायी घटना ह्या डोंगराळे या ठिकाणी घडलेली आहे। आदरणीय भुजबळ साहेबांना जेव्हा या घटनेची माहिती कळाली तेव्हा त्यांनी अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। आणि समता परिषदेच्या वतीने या आमच्या लेकीसाठी जोही लढा या ठिकाणी उभारला जाईल त्या लढ्यामध्ये समता परिषदेत अतिशय हिरिरीने या ठिकाणी सहभाग घेईल। आदरणीय बांधवांनो, या ठिकाणी समस्त ओबीसी बांधवांवरती सातत्याने अन्य अत्याचार ह्या ठिकाणी होत राहिलेले आहेत, परंतु ओबीसी बांधव हा 374 जातीमध्ये विभागला गेला असल्या कारणाने तो काही एकत्रित होत नाही, संघटित होत नाही, पर्यायाने होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा पडल्याला होता येत नाही। काल परवापर्यंत हे दुःख आपल्या शेजारी होतं, आपल्या पाजारी होतं, परंतु आज हे दुःख आपल्या घरामध्ये येऊन ठेपलेलं आहे बांधवांनो। म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या कुठल्याही माय लेकीवरती असेल, कुठल्याही समाजावरती असेल अन्याय अत्याचार झाल्यानंतर आपण सर्वांनी हिरिरीने ताकदीने त्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि शासनाकडनं प्रशासनाकडे न्याय मिळवून घेतला पाहिजे अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो। बांधवांनो, कुमारी यज्ञा हिचा जो काय बलात्कार करून निर्गुण खून झालेला आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो, सदरूप केस ही फास्ट ट्रॅक वरती चालवण्यात यावी आणि लवकरात लवकर न्यायालयाच्या मार्फत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात यावी एवढं निवेदन करतो आणि थांबतो। जय हिंद। नाशिक जिल्ह्याला लांछनास्पद, नवे महाराष्ट्राला लांछनास्पद अशी घटना घडलेली आहे। ज्या नराधमाने हे केलं, खऱ्या अर्थाने शिवशाहीचं जर राज्य असेल तर माननीय मुख्यमंत्री, आपण गृहमंत्री आहात, छत्रपती शिवरायांनी जसा चौरंगा केला, एकदा चौरंगा करून पहा। कुठल्या खैरनार असो का कोणी असो त्याची हिंमत होती का 3.5 ते 4 वर्षाच्या बालिकेवर अशा पद्धतीने अमानुषपणे, क्रूरपणे त्यांनी जो प्रकार केला अमानवी, त्याचा आम्ही निषेध करतो आणि या सरकारला या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीत त्याला फाशी तुम्ही द्या। फाशी देणार नसेल तर जनतेच्या ताब्यात द्या। आम्ही दाखवू त्याला कशा पद्धतीने तो बलात्कार करतो, आमच्या माता भगिनींना कसं तो काय छेडतो। अशा लोकांना कठोर शासन झालं पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्ट होतील, तिथं दावे परदावे होतील, हे न करता त्याला जाहीर जनतेच्या ताब्यात द्या। काय असेल आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही ते घ्यायला तयार आहे, परंतु हा प्रकार थांबला पाहिजे। छत्रपती शिवरायांच्या
पद्धतीने जर सरकार चालवणार असेल तर चौरंगा करा किंवा फाशी दिलीच पाहिजे। आज मी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो, मुख्यमंत्र्यांनाही आम्ही भेटणार आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.